नमस्कार आदरणीय पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मी स्वप्नील कोले, तुमचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. फ्रेंड साथ देणारा, फिलॉसॉफर विचार देणारा आणि गाईड मार्गदर्शन करणारा. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे ते म्हणजे एक खूप छान तुम्हाला एक थोडीशी माहिती देईन ज्याच्यामुळे कदाचित तुमचे 10वीचे मार्क्स वाढतील. एक अशी स्कॉलरशिप परीक्षा घेऊन मी आलेलो आहे ज्या स्कॉलरशिप परीक्षेमुळे सध्या भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे 10वी नंतरचं शिक्षण महाग आहे, 10वी नंतरचं शिक्षण अफोर्डेबल नाहीये. हा प्रश्नच आपण आज मिटवून टाकतोय. तर अशी कोणती स्कॉलरशिप आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाल्यानंतर ती स्कॉलरशिपचा लाभ मिळेल आणि तो लाभ मिळाल्यानंतर कदाचित कित्येक विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे चांगले शिक्षण घेण्याचं, डॉक्टर बनण्याचं, इंजिनियर बनण्याचं, सीए करण्याचं, हे सगळं स्वप्न साकार होऊ शकतं. मग अशी कोणती परीक्षा असेल किंवा कोणती स्कॉलरशिप असेल ही माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर तत्पूर्वी ह्या स्कॉलरशिपची माहिती देत असताना या स्कॉलरशिपची वैशिष्ट्ये सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, 10वी मध्ये 85% आणि त्याच्या पुढे मार्क्स पडणारे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरू शकतात. या स्कॉलरशिपचा बेनिफिट असा आहे की 11वीला गेल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये मिळतात, 12वीला गेल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये मिळतात. बघा, 10,000 ही रक्कम छोटी आहे का? खूप मोठी आहे 11वी-12वीच्या मानाने. पण 12वी नंतरचं शिक्षण खूप महाग आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे कित्येक पालक किंवा विद्यार्थी हुशार असताना, होतकरू असताना, शिकायची जिद्द असताना ती अफोर्ड करू शकत नाही, त्या मोठमोठ्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकत नाही. पण समजा त्याची पूर्ण ट्युशन फी या स्कॉलरशिप तर्फे जात असेल तर छान आहे ना, कित्येक मुलांची स्वप्न साकार होतील. तर ही अशीच एक स्कॉलरशिप आहे ज्याच्यामध्ये 12वी नंतरच्या पूर्ण ट्युशन फी जी असेल तर ती ही स्कॉलरशिप तर्फे भरली जाते. तर ही स्कॉलरशिप परीक्षेचं मी नाव सांगणारच आहे. पण त्यापूर्वी सांगा मला, 85% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण सांगितलं पाहिजे ना. नुसतं एवढंच सांगून कसं चालेल? तर त्यासाठीही काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. 10वी बोर्ड परीक्षेचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये कुठलेही प्रश्न नवीन विचारले जात नाही. बघा, व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थ्यांना, आणि पालकांनी देखील विद्यार्थ्यांना व्यवस्थित पद्धतीने हे मार्गदर्शन करा. कित्येक वेळा असंच होतं की लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर, त्याच्या आधीचे क्वेश्चन पेपर किंवा रिपीटेटिव्ह क्वेश्चन 2-3 वर्षापूर्वीचे, 5-6 वर्षापूर्वीचे रिपीट केले जातात. मग याचा बेनिफिट काय हो? ज्या मुलांना शंका आहेत की किती मार्क्स पडतील, पूर्ण पुस्तकांचा वर्षभराचा अभ्यास कसा करायचा, वर्षभराचा अभ्यास 1 महिन्यामध्ये शेवटच्या होईल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे तुमची ती प्रश्नपत्रिका गेल्या 6 वर्षाची. मी तुम्हाला आज 95+ ज्यांना मार्क्स पडायचे त्यांनी किती प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत, 90+ मार्क्स पाहिजेत त्यांनी किती प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत आणि त्या कुठून मिळवायच्या हे देखील सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघायचा आहे. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, 95% मार्क्स ज्या ज्या मुलांना अपेक्षित आहेत, अजून 4.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. अजून 4.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे बोर्डाच्या परीक्षेला. आजपासून जरी ठरवलं आपण की आपल्याला 95+ पाडायचे आहेत मार्क्स, तरी देखील आता ऐकत असलेला किंवा बसलेला प्रत्येक विद्यार्थी शाळेमधला 10वीचा तो हे अचीव्ह करू शकतो. किमान 85 मार्क्स तरी पडू शकतात. तर ते कसे? तर गेल्या 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण बोर्डाचे घ्यायचे. म्हणजे 6 प्रश्नपत्रिका अवेलेबल झाल्या आपल्याला. 95% जर आपल्याला मार्क्स हवे असतील तर आपल्याला 15 प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात. किती? 15 प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात. मग त्या 15 प्रश्नपत्रिका मिळवायच्या कुठून? तर सिंपल आहे, गेल्या 6 वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण घ्यायच्या. त्यासाठी वेगवेगळे पब्लिकेशन्स आहेत जिथं लास्ट इयरच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातात. तुमच्या स्कूल्समध्ये तुम्हाला त्या अवेलेबल होतील किंवा ऑनलाईन तुम्हाला त्या अवेलेबल होऊ शकतात. म्हणजे 6 प्रश्नपत्रिका तर आपल्याला सहज मिळाल्या. त्या 6 प्रश्नपत्रिकेपैकी किमान मी तुम्हाला सांगू इच्छितो की किमान तुम्हाला साधारणतः 75 ते 80% पेपर तुम्हाला त्यातला येऊ शकतो 6 प्रश्नपत्रिकेवर. त्यामुळे जे विद्यार्थी घाबरलेले आहेत की मला 50-55% पडू शकतात, मला काही एवढा अभ्यास वर्षभराचा एकसाथ होणार नाही, 10वी पर्यंत मी सेमिस्टर पद्धतीने अभ्यास करत आलोय, 10वीला गेल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्षाचा सिलेबस एकाच वेळी म्हणजे एकाच पेपरला पेपरला येणार आहे तो. पण 1 वर्षाचा अभ्यास मला 1 महिन्यात तरी काही करणं शक्य नाही, असेही विद्यार्थी खूप आहेत. या मुलांनी काय करायचंय? पूर्ण पुस्तक करण्याची गरज नाही, गेल्या 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्या प्रॉपरली आपल्याला सोडवायच्या.
त्या 6 प्रश्नपत्रिकेचा प्रॉपर अभ्यास जर कोणी विद्यार्थी करेल, जो विद्यार्थी करेल त्या विद्यार्थ्याला 70-75% खाली मार्क्स येणार नाही. आता 95% वर कसे जायचे? आता बघा, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की 15 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवाव्या लागतील जर तुम्हाला 95+ % मिळवायचे. 6 प्रश्नपत्रिका तर गेल्या 6 वर्षाच्या आपल्याला मिळू शकतात, जसं मी सांगितलं तसं. आता बघा काय करायचंय. तुम्ही कोणत्या तरी क्लासला जात असाल, 100% 10वीचे विद्यार्थी आहात, त्या क्लासमध्ये किमान 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. आपले किती झाले बघा, गेल्या 6 वर्षाच्या 6 प्रश्नपत्रिका, नंतरच्या या 3, बरोबर. तर 9 प्रश्नपत्रिका मिळाल्या. आता बघा, ज्या क्लासमध्ये तुम्ही जात असाल त्या क्लासमध्ये फक्त तुम्ही आहात का? नाही. त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या स्कूलचे विद्यार्थी पण असणार आहेत, जे तुमचे फ्रेंड्स झालेले असणार आहेत एकच क्लास असल्यामुळे. आता बघा, प्रत्येक स्कूलमध्ये 2 किमान पूर्व परीक्षा घेतल्या जातात. ऍक्च्युली 3 घेतात, पण त्यातल्या 2 ह्या वेगळ्या असतात. एक असते ती मुख्याध्यापक संघाची असते, ती बऱ्यापैकी सगळ्या शाळेमध्ये स्कूलमध्ये सेम असते. पण 2 सराव पेपर्स हे प्रत्येक शाळेमध्ये घेतले जातात, बरोबर. आता मला सांगा, त्या क्लासमध्ये तुम्ही आहात, त्या क्लासमध्ये अदर स्कूलचे पण विद्यार्थी असतील, बरोबर. आता त्यांच्यातली एक मुख्याध्यापक संघाचा पेपर काढून टाकला तर 2 ज्या सराव परीक्षा असतील त्या शाळेमध्ये बनवलेल्या असतील. त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रश्नपत्रिका मिळू शकतात. काय करायचं आहे तर सिंपल पॅटर्न वापरायचा आहे. आपल्या शाळेमध्ये ज्या काही पूर्व परीक्षा झालेल्या आहेत त्याची झेरॉक्स मारून घ्यायची, 2, 3, 4 बंच मारून घ्यायचे, झेरॉक्स मारून घ्यायचे. आपला जो कोणी वेगळ्या स्कूलचा फ्रेंड असेल त्याला आपला बंच द्यायचा आणि त्याच्याकडून त्याचा बंच घ्यायचा, बरोबर. म्हणजे बघा, 2 शाळेमधून जरी तुम्ही तसं घेतलं तर 4 प्रश्नपत्रिका आपल्याला मिळून जातील. बघा, साधारणतः किती प्रश्नपत्रिका झाल्या? 6. गेल्या 6 वर्षाच्या बोर्डाचे पेपर्स झाले. 2 ते 3 क्लासेसमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका किंवा पूर्व परीक्षा सोडवायला मिळतील, म्हणजे 9 पूर्व परीक्षा आपल्या झालेल्या असतील. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये 2 प्रश्नपत्रिका आपल्याला प्रत्येक विषयाच्या मिळतील, 11 झाल्या. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की कुठल्याही अदर स्कूलच्या 2 फ्रेंड्सना आपल्या पूर्व परीक्षेचे पेपर्स द्यायचे आणि त्यांचे पेपर्स आपण घ्यायचे, म्हणजे 2 आणि 2 4, 15 प्रश्नपत्रिकेचा आपला प्रश्न झटक्यात सुटला की नाही? या 15 प्रश्नपत्रिकेवर जर व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करण्यात आला, मी म्हणतो 9 प्रश्नपत्रिका प्रॉपरली सोडवायच्या. रोज 11 ते 2 या कालावधी, म्हणजे बोर्डाचं जे टाइम असतं त्या कालावधीमध्ये बसून, त्यावेळी सुट्ट्या चालू होतील तुम्हाला त्यावेळी सोडवत बसायच्या. बाकीच्या 6-7 प्रश्नपत्रिकेतले वेगळे क्वेश्चन्स कोणते कोणते चेक करायचे, बरोबर. नीट लक्ष द्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना. वेगवेगळे क्वेश्चन्स कोणते आहेत, म्हणजे 9 प्रश्नपत्रिकेमध्ये न आलेले क्वेश्चन्स कोणते आहेत, त्या क्वेश्चन पेपरचे फक्त तेवढेच क्वेश्चनचा आपण सराव करायचा, प्रॉपरली ते येतात की नाही बघायचा आणि परीक्षा जवळ आल्यानंतर या 15 प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा. नक्की मी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो की 95% खाली कोणी येणार. ज्यांना कोणाला 15 प्रश्नपत्रिका शक्य नाही, तेवढा अभ्यास करणं प्रत्येक विषयाचा शक्य नाही, त्यांनी काय करायचंय बघा, त्यांनी सिंपल आहे, त्यांनी 10-12 प्रश्नपत्रिका, ज्यांना 90+ जायचं आहे त्यांनी 10 किंवा 12 प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. ज्यांना 85+ जायचं आहे त्यांनी साधारणतः 8 ते 9 प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा, म्हणजे आपला 85% निवांत मिळून जातात. आणि 85%च्या अबोव गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? स्कॉलरशिप. त्या स्कॉलरशिपचा फायदा काय आहे? 10वीला 11वीला 10,000 रुपये, 12वीला 10,000 रुपये आणि 12वी नंतरच्या कोणत्याही शिक्षणाला जेवढी त्यांची ट्युशन फी असेल त्या कोर्सची, ती सगळी ट्युशन फी या स्कॉलरशिप तर्फे भरली जाणार आहे. तर तुम्ही उत्सुक असाल स्कॉलरशिपचं नाव ऐकण्यासाठी, तर त्या स्कॉलरशिपचं नाव आहे विद्याधन. विद्याधन स्कॉलरशिप ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळेल त्यांची लाईफ पूर्णपणे सेटल असेल. जोपर्यंत विद्यार्थी कोणत्या तरी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, कुठेही शिकत असेल तोपर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला चालू असते. म्हणजे एकदा मिळालेली स्कॉलरशिप शिक्षण चालू असेपर्यंत दरवर्षी तुमच्या ट्युशन फी प्रमाणे तुम्हाला फी पाठवत राहते. मग चांगली संधी आहे की नाही? यासाठी जे कोणी विद्यार्थी इच्छुक असतील ही विद्याधन स्कॉलरशिप देण्यासाठी, त्यांनी येत्या 4.5 महिन्यामध्ये खूप सारी मेहनत घ्या, छान अभ्यास करा, स्मार्ट वर्क करा. छान अभ्यास केल्यानंच यश मिळेल. आतापर्यंत जे 40-50% विद्यार्थी आहेत त्यांनी आताच हार मानू नका. लक्षात ठेवा, लहानपणीपासून आपण एक गोष्ट, सस्या आणि कासवाची गोष्ट ऐकतोय. ससा आणि कासव यामध्ये कासव जिंकला होता, म्हणजे स्लो असणारा काही हरलेला नसतो. त्यामुळे अजून ही वेळ आहे. प्रत्येकानं व्यवस्थित आपली कंबर कसून घ्या,
आणि अभ्यासाला सुरुवात करा. 85% वर मार्क्स पडल्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बद्दल इन डिटेल माहिती मी देणार आहे. ज्यांना कोणाला आतापासून गॅरंटी आहे की मला 85% पुढे पडतीलच किंवा मी पाडणारच आहे, अशा विद्यार्थ्यांनी मला डीएम करायचं आहे, मला मेसेज करायचा आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या इथे कमेंट बॉक्स मध्ये. आमची टीम त्यांना संपर्क साधेल आणि टच मध्ये राहील. मग त्यांना प्रश्नपत्रिकेसाठी सपोर्ट असेल किंवा ऑदर अभ्यासात काही अडचणी असेल त्या संदर्भातला सपोर्ट असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही आमच्या मार्फत करणार आणि त्यांना ती स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करणार. त्यामुळं अशा स्कॉलरशिप आणि अजून अशा आज हा आपला पहिला हे आहे, म्हणजे पहिल्यांदाच मी तुम्हाला एखाद्या स्कॉलरशिप बद्दल सांगतोय. इथून पुढे बोर्डाची परीक्षा येईपर्यंत किंवा कस्टम 11वी 12वी वेगवेगळ्या विषयातल्या प्रत्येक विषयाचे स्कॉलरशिप आणि अभ्यासक्रम याबद्दल वेळोवेळी मी माहिती देत येईन. त्यामुळे ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्सिमम 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तो शेअर करा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्स मधून मेसेज करून कळवा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.